नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये थंबनेल पाहून तुम्हाला माहिती पडलं असेल की कोणती गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सरकारने खूप सारी योजना मुलींसाठी आणलेल्या आहेत. त्यापैकी एक योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. याच विषयाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सिंपल पद्धतीने तुम्ही कसं अकाउंट ओपन करू शकता. थोडक्यात मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे खरंच तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा मेन विषय आहे हाऊ आय ओपन सुकन्या समृद्धी योजना अकाउंट फॉर माय 1 year old बेबी. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे 2 टप्प्यांमध्ये. तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की सुकन्या समृद्धी अकाउंट हे नक्की काय आहे. सुकन्या समृद्धी योजना ही गव्हर्नमेंट ऑथराइज्ड योजना. तुम्ही पोस्ट ऑफिस आणि अनऑथराइज्ड बँकेमध्ये ओपन करू शकता. 10 वर्षांखालील मुलगी यासाठी एलिजिबल आहे. हे मुलींसाठी लॉंग टर्म सेव्हिंग अकाउंट आहे. एज्युकेशन आणि मॅरेज या पर्पज साठी सरकारने योजलेले हे अकाउंट आहे. हे अकाउंट फक्त जॉईंट अकाउंट म्हणून ओपन होऊ शकतं आणि ते अकाउंट बाळ आणि त्याच्या आई वडिलांसोबत किंवा त्याच्या लीगल गार्डियन सोबतच ओपन करू शकतो. एका घरातील फक्त 2 मुली क्वालिफाईड. मुलींच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत हे अकाउंट चालू असतं. जर मुलीला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यातील 50% तुम्ही रक्कम काढू शकता मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी. जी मॅच्युअर अमाउंट असते ती फक्त 21 वर्षानंतरच तुम्हाला मिळू शकते आणि ती पूर्णपणे टॅक्स फ्री असते. तुम्हाला मंथली अमाउंट भरायचे आहे. 250 पासून स्टार्ट होते ते जास्तीत जास्त 1000 रुपये सुद्धा तुम्ही भरू शकता. आता ही सर्व माहिती झाली सुकन्या समृद्धी योजना अकाउंट काय आहे याच्याबद्दल. आता मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार. मला या योजनेबद्दल मोबाईल मधूनच माहिती पडलेलं आहे. जे रील्स दाखवले जातात त्यातून मला ह्याची माहिती भेटली की हे अकाउंट आपण खोलू शकतो. मग ह्याची जाणकारी काढण्यासाठी मी पोस्ट ऑफिस मध्ये जेव्हा मी पोस्ट ऑफिस मध्ये व्हिजिट केली तेव्हा मला माहिती पडले की या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि किती वाजेपर्यंत हा फॉर्म भरण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस मध्ये येऊ शकतो. त्यांनी मला सांगितले या अकाउंटसाठी सर्वात प्रथम बाळाचे बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य आहे आणि बाळाचे आई वडील दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड यांची झेरॉक्स कॉपी पाहिजे आणि बाळाचे सुद्धा आधार कार्डचे झेरॉक्स अनिवार्य आहे. आणि हे अकाउंट जॉईंट अकाउंट मध्ये काढले जाणार. तर मी माझे नाव दिले कारण की मी तिची आई आहे. तर यानुसार माझे आणि बाळाचे दोघींचे पासपोर्ट साईज फोटो लागणार होते, प्रत्येकी 2. आणि त्यांनी मला सांगितले की 2 वाजेपर्यंत पोस्ट ऑफिस खुले असते पण तुम्ही 9 वाजता या तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर. पण मला माहिती होते की 2 वाजेपर्यंत असेही पोस्ट ऑफिस चालूच असते म्हणून मी 12 वाजता पोस्ट ऑफिस मध्ये गेले. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा तिथे खूप मोठी लाईन होती. सर्वात प्रथम आपल्याला समजत नाही की आपण कुठे जाऊ. म्हणजे तिथे वेगवेगळ्या लाईनी असतात. कोणी पैसे भरत असते कोणी पैसे काढत असते. तर आपल्याला तिथे काही आपण लाईन मध्ये थांबायचं नाही आहे तर आपण डायरेक्ट एका अधिकारीकडे जायचं आहे जे अकाउंट ओपनिंग साठी वेगळे बसलेले असतात. त्यांच्याकडे जाऊन फक्त आपण सुकन्या समृद्धी योजना अकाउंटचा फॉर्म मागायचा आहे आणि ते आपल्याला फॉर्म आणि एक रिसिप्ट सुद्धा देतात जेणेकरून आपण फर्स्ट पेमेंट भरू शकतो त्यासाठी. तर त्यांनी मला तो फॉर्म दिला होता आणि मला तो फॉर्म भरण्यासाठी खूप कठीण वाटला तर मी त्यांच्याकडे परत दिला आणि त्यांनी पूर्ण फॉर्म मला भरून दिला. जर तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट अधिकारीकडे जाऊ शकता आणि ते तुम्हाला फॉर्म फिलअप करून देणारच. तुम्हाला फक्त ते सांगतात सिग्नेचर करायला, फोटो जे तुम्ही आणलेले असतात बाळाचे तुमचे ते तुम्हाला तिथे योग्य जागी चिटकवायचे असतात आणि बस एवढंच काम आहे. आणि जी रिसिप्ट दिलेली असते ती सुद्धा ते भरून देतात जर त्यांना सांगितलं तर. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर एक रिसिप्ट ते फॉर्मला अटॅच करतात आणि एक रिसिप्ट तुमच्याकडे देतात आणि नंतर 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला ते परत बोलवतात आणि रिसिप्ट सोबत घेऊन यायला. मी जिथे अकाउंट ओपन केले होते तिथे कमीत कमी 500 रुपये आपण भरू शकतो अकाउंट ओपन करण्यासाठी. तर मी 500 रुपयाने सुरुवात केली. 2 ते 3 दिवसांनी ते परत बोलवतात पासबुक प्रोव्हाइड करण्यासाठी. अशा प्रकारचे पासबुक प्रोव्हाइड करतात.
या सर्वांमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे की तुम्ही जी पेमेंट कराल ती तुम्हाला कॅश मध्येच करायची आहे आणि तिथे बँकेमध्ये जाऊनच तुम्हाला भरावी लागेल. तर मला हे मान्य नव्हते. तर मी तिथे जे कॅश काउंटर मध्ये जे अधिकारी होते त्यांना मी विचारलं. तर ते बोलले तुम्ही नेट बँकिंग सुद्धा करू शकता. पण मी जेव्हा नेट बँकिंग करण्यासाठी सुरुवात केली, म्हणजे दुसरा हप्ता भरण्यासाठी मी प्रयत्न केला, त्यावेळेला ती नेट बँकिंग सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यामध्ये खूप इश्यू येत होते. त्यामुळे मला आता परत बँकेमध्ये जाऊन त्यासाठी विचारपूस करावी लागणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन केल्याने एवढाच प्रॉब्लेम होतो की तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जास्तीत जास्त पैसे भरावे लागतात. तर हा माझा एक्सपिरियन्स होता. माझ्या 1 वर्षाच्या बाळासाठी मी सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये खोललं. जर तुमची मुलगी या योजनेसाठी पात्र आहे आणि तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट लागणारे आहेत, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. माझ्यामध्ये खूप लोक असे आहेत ज्यांना सुकन्या समृद्धी योजनेबद्दल काहीच माहिती नाहीये. मलाही सुद्धा माहिती नव्हते, पण मला मोबाईलमुळे माहिती पडले. म्हणून मी तुम्हालाही सांगत आहे. हा सर्वस्वी आपला निर्णय आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. पण माझ्या मते ही योजना मुलींसाठी खरंच खूप उपयोगी आहे. तुम्ही खरंच याचा लाभ घेऊ शकता. ही योजना मुलींच्या फ्युचरसाठी खूप उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. चला तर हा व्हिडिओ इथेच संपवू. मला वाटते तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.